नमस्कार, मी सोमनाथ काळे आजगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या परस्पर्शाने या ठिकाणी आज आपण गावकट्टा म्हणून हा कार्यक्रम घेत आहे. तर आज हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचे इच्छुक उमेदवार जे आज आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये लोहगाव दहानुरी कळस यामध्ये इच्छुक उमेदवार ही आज योगिता केशव राखपसरे आज हे आपल्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर आपण त्यांच्याशी या प्रभाग क्रमांकामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी सोमनाथ काळे आजगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या परस्पर्शाने या ठिकाणी आज आपण गावकट्टा म्हणून हा कार्यक्रम घेत आहे. तर आज हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचे इच्छुक उमेदवार जे आज आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये लोहगाव दहानुरी कळस यामध्ये इच्छुक उमेदवार ही आज योगिता केशव राखपसरे आज हे आपल्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर आपण त्यांच्याशी या प्रभाग क्रमांकामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करू. ताई, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सामील झाला त्याबद्दल आमचं दैनिक चालू वार्ताकडून तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज तुम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गटातून उमेदवारी उभे आहात. तर काय तुम्ही सांगाल की त्या प्रभाग क्रमांकामध्ये काय अडचणी आहेत? नमस्कार, मी योगिता केशव राखपसरे प्रभाग 1 मधून आता इच्छुक उमेदवार आहे शरदचंद्रजी पवारसाहेब गटातून. आमच्या प्रभागामध्ये मी आता गेली 2 महिने घर टू घर फिरते, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते. तर आमच्या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न ट्रॅफिकचा आहे. या ठिकाणी भरपूर असे ट्रॅफिक असे रस्त्यावर असते आणि माता भगिनींना रस्त्यावर चालण्यासाठी खूप असा त्रास होतो. तर खूप मोठा प्रश्न ट्रॅफिकचा आहे. आणि त्यानंतर रस्त्याचा एक बिकट अवस्था इथं आहे प्रभाग 1मध्ये. रस्ता, पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधांपासून पण आतापर्यंत वंचित आहे. तर तो प्रश्न मी सोडवण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न केला. पाण्याचा प्रश्न झाला, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीचं पाहता? प्रभाग क्रमांकामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार? आम्ही प्रभाग 1 नंबरमधून आपल्या नगरपालिकेत आम्ही ज्यावेळेस जाऊ त्या टायमाला आम्ही 100% लोकांच्या समस्या सोडवणार. आणि आत्ता बी आम्ही सोडवत आलेलो आहे. इथून पाठीमागं एक 10 वर्ष झालं ह्याच कामामध्ये मी आहे, समाजसेवा. आणि हनुमाळ या ठिकाणी तर सर्वात रोडचा प्रश्न आहे. गेले 10 वर्षापासून रोडचा एकदम अवघड, लोकांचे ॲक्सिडेंट, कोणाला समजा हॉस्पिटलमध्ये एखादी डिलिव्हरी, कमीत कमी असे 3 प्रकरण झालेले आमच्या इथं. लेडीजला घेऊन जाताना त्यांचा अपघात झालेला आहे लहान मुलांचा. त्यामुळं सर्वात पहिले आहे ना प्रभाग 1 नंबर हनुमाळ या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न सोडवणार आणि ते प्रयत्न सोडवायचा आम्ही 100% करणार. धन्यवाद. तुम्ही आता गेल्या महिनाभर झाला तुम्ही प्रचार करता, काय अनुभव आला तुम्हाला? आम्ही आता प्रचार फिरत असताना आम्हाला लोकांच्या समस्या भरपूर अशा आम्ही ऐकल्या. लोकांनी आम्हाला खूप बोलले पण भरपूर ठिकाणी. म्हणजे आता स्लम एरिया झाला, आता स्लम एरियामध्ये फिरत असताना पण लोकांच्या भरपूर अशा अडचणी होत्या. पुढे ड्रेनेज लाईन कुठल्या होत्या, लोकांच्या अपेक्षा दारातून पाणी वाहत होतं, खराब पाणी. तर ड्रेनेज लाईनची खूप समस्या होती. परत पुढं लाईट नव्हत्या, स्ट्रीट लाईट नव्हत्या.
आणि रस्त्यासाठी तर खूप लोक त्रस्त आहेत प्रमाणात. तर मला जर संधी मिळाली तर मी लोकांचे प्रश्न नक्की सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. 100%च आज त्यांनी मोठी अशी घोषणा केली की ते पदावर त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार घेऊन ते आज कामाला सुरुवात करतील. खूप छान तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात. धन्यवाद. तुमचे दोन्ही चालू वार्ता करून खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.